नमस्कार, मी गोपाल वसंतराव गेबळ, राहणार पोरसोबळे, तालुका जिल्हा अकोला. हा 24 एकरमधील विजेताचा वाण आहे. पाहून घ्या. आज 120 दिवस झालेला त्या प्लॉटला शेंडी फुलणी केलेली आहे आणि तुम्ही आज बघू शकता हा प्लॉट कसा आहे. पूर्ण 24 एकरचे शेंडे फुडलेले आहेत. पूर्ण 24 एकर शेंडी फुललेले आहे. पाहून घ्या. वेचणी सुरू झालेली आहे गोपाल दादा. वेचणी चालू झालेली आहे. एकरी 4.5-5 क्विंटल सध्या ॲव्हरेज येत आहे याचा एकरी सध्या पहिल्या वेच्यामध्ये. आणि आणखीन कसं आहे याचं बोन्स वेट जे आहे 5.5-6 ग्रॅमचे याची बोंडाचं वेट येते. वजन करून पाहिलं का तुम्ही? वजन करून पाहिलेलं आहे. 5.5 ग्रॅम 6 ग्रॅम सरासरी बोंडाचं वजन येऊन सरासरी येऊन राहिलं. बघा, अतिशय बलकेदार फुटलेला आहे. कुठेही गुलाबी बोंडळीचा डॅमेज नाही आहे. आणि एवढ्या अतिवृष्टीमध्ये सुद्धा बघा बोंड तयार होऊन गेलेले होते है ना. पातेगळ पण झालेलं नाही आहे. बघा आता किती फवारण्या झाल्या गोपाल दादा? इथं याच्या झाले 4 फवारण्या. 4 फवारण्या झाल्या. काय अंतरावर लागवड आहे हे 3 बाय 1 आहे. 3 फूट बाय 1 फूटवर पूर्ण 24 एकर. 24 एकर. बघा शेतकरी बंधूंनो, गोपाल दादा गेबळ यांच्या शेतातील हा विजेता कापूस वाणाचा प्लॉट. अतिशय लवकर येणारा हा विजेता कापूस वाण म्हणजेच गुलाबी बोंडळीच्या धोक्यातून बचाव. चांगल्या प्रतीचा कापूस मिळतो. कापूस लवकर वेचणीला आल्यामुळे मजूर सुद्धा वेळेवर उपलब्ध होतं. गोपाल दादा सध्या काय किलोनं कापूस वेचायला चालू आहे? देणं सध्या 8 रुपये चालू आहे. 8 रुपये. म्हणजे बघा शेतकरी बंधूंनो, लवकर कापूस वेचायला आल्यामुळं मजुरीच्या खर्चासुद्धा बचत झाली. आणखी शेतकरी बंधूंना आपण बघू शकता की कमी फवारणीमध्ये येणारा हा कापूस वाण आहे. म्हणजे फवारणीचा खर्च कमी लागतो. 4च फवारण्या गोपाल भाऊंनी घेतलेल्या आहेत. उभट वाढणारं वाण असल्यामुळं एकरी झाडाची संख्या वाढवू शकतो आपण. म्हणजे सामान्य लागवडीपेक्षा प्रति एकर झाड संख्या वाढून आपण उत्पन्नामध्ये वाढ मिळवू शकतो. विशेष म्हणजे विजेताचा कापूस हा वेचायला अतिशय सोपा आणि वजन त्याचं सुद्धा तुम्ही वजन करून पाहिलं 5.5 ग्रॅमपर्यंत वजन केलेलं आहे. सरासरी वजन येऊ लागलं है ना. म्हणजे वजनालाही चांगला, वेचायलाही सोपा. आणि सगळ्यात महत्त्वाचं गोपाल दादा याच्यामध्ये रुईचं प्रमाण जे झडता हा सुद्धा तुम्हाला 38% जास्त मिळेल. म्हणजे 100 किलो कापसामागे 38-39 किलो तुम्हाला कापूस रुई मिळणार आहे. म्हणजे तुम्हाला बाजारभाव सुद्धा विजेतामध्ये जास्त मिळेल. तर एकदम खुश आहे गोपाल दादा. खुश आहे ना. चांगला वाण आहे, उत्तम प्रतीचं. आता यावर्षी 24 एकर लावला गोपाल दादा है ना. आता काय तुमचा उत्पन्नाचा प्रति एकरी काय विश्वास आहे? किती निघल? 17-18 पण जायला पाहिजे है ना. 17-18 क्विंटल तर इथं नक्कीच निघल. येणाऱ्या वर्षी किती एकर लावणार विजेता? 40 एकर लावायचा विचार आहे. 40 एकर लावणार. काय म्हणतात गावातले, परिसरातले शेतकरी आजूबाजूचे? पाहतात प्लॉट चांगला आहे म्हणतात. चांगला प्लॉट आहे म्हणतात. पाहून गेले. चर्चा चांगली विजेताची आपल्या गावात. चर्चा चांगली आहे है ना. तर शेतकरी बंधूंनो, बघा आपले गोपाल भाऊ गेबळ यांच्या मेहनतीने फुललेला हा विजेता कापूस वाणाचा प्लॉट बघू शकता आपण. बुडापासून शेंड्यापर्यंत एक सारखा माल. शेंडे सुद्धा त्यांनी खुडलेले होते. त्याच्यामुळे बघा शेंड्यामध्ये सुद्धा बोंड एकदम चांगले. आणि वरती पण बघा अतिशय चांगल्या क्वालिटीचं 5-5 पाकळीचे बोंड आपल्याला विजेतामध्ये दिसत आहे. तर अवश्य येणाऱ्या वर्षी विजेता कापूस वाणाची निवड आपल्या शेतामध्ये करा. धन्यवाद गोपाल दादा. धन्यवाद.